गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक. आणि आज मित्रांनो आपण स्टार्ट करणार आहे विथ इलस्ट्रेशन नंबर 12. चला तर बघा, इलस्ट्रेशन 12 मध्ये काय दिलेलं आहे. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड. आणि काय बनवायला लावलं, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. चला, टिपिकल परत सेम क्वेश्चन आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवायची आहे. क्वेश्चन एकदा वाचून घेऊयात. ओपनिंग बॅलन्स दिलाय. सबस्क्रिप्शनचे पैसे मिळाले 72 इन्क्लुडिंग 8000 फॉर 16-17, म्हणजे मागच्या वर्षाचे. तो आपला ह्या वर्षाचा इन्कम नाहीये. सेल ऑफ मशिनरी बघा, 20,000 रुपये मिळाले मशिनरी विकून. ज्या मशिनरीची व्हॅल्यू 25,000 होती. म्हणजे इथूनच कळतंय आपल्याला 5,000चा काय झालाय, लॉस झालाय. 5,000चा काय झालाय, लॉस. ओके. डोनेशन मधनं इतके आले, ऍडमिशन फीज मधनं इतके आले, इन्शुरन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बुक्स, कम्प्युटर, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, फर्निचर वगैरे एक्सेट्रा. चला आता काय दिलंय ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली एकदा बघून घेऊ. ऍसेट अँड लायबिलिटीज ऍज ऑन 1 एप्रिल. बघा आता 1 एप्रिलचा डेटा दिलाय, म्हणजे इथून तुम्हाला एक हिंट आहे की तुम्हाला काय करायचं मित्रांनो. ओपनिंग बॅलन्स शीट बनवून तुम्हाला ओपनिंग कॅपिटल फंड काढावं लागेल. ठीक आहे. चला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन वगैरे एवढं होतं, सगळं दिलेलं आहे. डेप्रिशिएट मशिनरी बाय दिस डोनेशन रिसिव्ड इज फॉर बिल्डिंग फंड अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉज 6,000. मित्रांनो सगळ्यात पहिले आपण काय करूयात, ओपनिंग कॅपिटल काढून घेऊयात. ते कसं काढणार, तो ओपनिंग बॅलन्स शीट बनवून. कसं काढणार, ओपनिंग बॅलन्स शीट. चला आता ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आपल्याला दिलंय 1 एप्रिल 2017च्या दिवशी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे किती पैसे यायचे बाकी होते, 10,000. तो आपला काय ऍसेट आहे. मशिनरीची व्हॅल्यू होती 50,000, ऍसेट आहे. त्यानंतर बिल्डिंग फंड होतं 2,10,000. बिल्डिंग फंड होतं 2,10,000, लायबिलिटी. इन्व्हेस्टमेंट कितीच्या होत्या, 3,00,000च्या होत्या. आणि मित्रांनो विसरू नका, ह्या मध्ये आपल्याला जो ओपनिंग कॅशचा बॅलन्स दिलाय हा पण आपला ऍसेट होता. तो मागच्या ह्या वर्षाचा ओपनिंग म्हणजे मागच्या वर्षाचा क्लोजिंगच झाला ना, 1 एप्रिल. बघा हे 31 मार्च 2018 हा क्लोजिंग बॅलन्स आहे. हा ओपनिंग बॅलन्स जो आहे हा 1 एप्रिल 2017च्या दिवशीचा आहे. तर या इकडे किती येतो, 22,250. तो पण लिहून टाका इथे, 22,250. चला मित्रांनो, आता बघा आपण सगळ्या गोष्टी प्लॉट केल्यात. तर मला सांगा की आपले टोटल ऍसेट्स किती आहेत रे. 10, 50, 60, 60,000, 3,60,000, 3,80,000, 382,250, 382,250. चला, आणि लायबिलिटीज आता किती दिसत आहेत, 2,10,000. आता मला सांगा, ओपनिंग बॅलन्स शीट तर मॅच झालीच पाहिजे ना, ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज. तर बघा किती डिफरन्स येतोय रे, 50, 2, 2, 7, 1. 172,250 हे आलं आपलं ओपनिंग कॅपिटल. 172,250 आलं ओपनिंग कॅपिटल. बघा इथे पण त्यांनी दिलेलं आहे आणि आपण वर्किंग नोट थ्रू पण क्रॉस चेक करून घेऊ. पण आतासाठी तुम्हाला कळालं का 172,250 कसं आलं. कारण सर ओपनिंग बॅलन्स शीट तर मॅच झालीच पाहिजे. दोन्ही साईडची टोटल किती पाहिजे, 382,250. आणि इथे आता आपली टोटल किती येत होती, एवढी. म्हणजे जो बॅलन्सिंग फिगर आहे तो काय, ओपनिंग कॅपिटल. चला मी इथे लिहून ठेवतो कुठेतरी, ओपनिंग कॅपिटल 172,250, ओपनिंग कॅपिटल. चला आता येऊयात क्वेश्चन वर. चला एक एक करून क्वेश्चनचं सगळे ऍडजस्टमेंट्स आणि ते सगळं लक्षात ठेवून आपण काय करूयात, क्वेश्चनला सॉल्व्ह करूयात. या इकडे चला, पहिले वाले तर ओपनिंग बॅलन्स शीट वाली ऍडजस्टमेंट होती. आता 2, 3, 4 बघा, मशिनरी डेप्रिशिएशन, बिल्डिंग फंड आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचं दिलंय. चला मित्रांनो या इकडे, सगळ्यात पहिले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचा का. येस सर, लेट्स मेक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. सबस्क्रिप्शन टोटल किती मिळालेत, 72,000 रुपीज मिळालेत. बट त्यातले मित्रांनो 8,000 हे 16-17 सालचे आहेत. म्हणजे तो ह्या वर्षाचा इन्कम नाहीये, तर त्याला मायनस करा. आणि मित्रांनो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज 6,000, म्हणजे ह्या वर्षाचे 6,000 यायचे बाकी आहेत. त्याला काय करा, ऍड करा. 6,000 ला काय करा, ऍड करा. म्हणजे टोटल तुमचं सबस्क्रिप्शन किती झालं रे, 72 मायनस 8, -2 करायचे म्हणजे 70,000 आलंय. ठीक आहे, 70,000 क्लिअर आहे का सगळ्यांना, कसं आलं 70,000. एक मिनिट मी थोडस याला, अच्छा हे अख्खच मूव होतं. $70,000. चला पुढे जाऊयात.
72 मायनस 8, 2 गेले 6 आणि हा. चला पुढे सेल ऑफ मशिनरी. बघा परत तुम्हाला सांगतो, 25,000ची मशीन होती, आता 20,000 जे आपल्याला मिळाले ते रिसिट्स आहेत, पण आपल्याला इथं इन्कम टाकायचा. इन्कम किती झाला सर? 25,000ची मशीन 20,000ला विकली, ऍक्च्युली सर प्रॉफिट नाही, 5,000चा लॉस झालाय. काय झालाय? लॉस. मग आपण कुठे टाकणार? एक्सपेन्स साइडला. किती? 5,000 रुपये. कळलं का लॉस कसा आला? चला पुढे. डोनेशन्स किती रे? 55,000. डोनेशन किती आहेत? 55,000. आणि ह्याच्यात आपल्याला डोनेशन दिलंय कशासाठी आहे? बघा, डोनेशन्स रिसीव्ड फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे ह्याला आपण इन्कम दाखवायचा का? नाही सर, याला आपण इन्कम नाही दाखवू शकत. पुढे ऍडमिशन फीज 6,000 मिळाली, लिहून दिलंय, रेव्हेन्यू आहे, तो आपला इन्कम आहे. चला आता इकडे या इन्शुरन्सचे दिले 10,000. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. त्यानंतर मित्रांनो बुक्स 30,000. बुक्स 30,000 कशाचं आहे रे? चेंबर ऑफ कॉमर्स. आता बघा प्युअरली डिपेंडंट आहे मित्रांनो की हे बुक्सला तुम्ही काय ट्रीट करताय. आता ही काय चेंबर ऑफ कॉमर्स आहे, तर मी तरी ह्या बुक्सला ऍसेट म्हणूनच समजतोय. जर एखाद्याने एक्सपेन्स म्हणून समजला त्याला, तर तो इकडे इन्कम अँड एक्सपेंडिचरला टाकायचा. बट माझ्या हिशोबाने तरी अमाऊंट पण मोठी आहे. बघा तुम्ही फीज वगैरे 6,000 वगैरे कम्पेअर करसाल तर बुक्सची अमाऊंट मेजर आहे, तर त्याला आपण ऍसेट म्हणून दाखवू. कम्प्युटर्स ऍसेट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 4,000. फर्निचर ऍसेट. फर्निचर ऍसेट. चला बॅलन्स कॅरी डाऊन. म्हणजे आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर तर थोडक्यात झालं. बघा एकदा ऍडजस्टमेंट थ्रू बघूयात. हे ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट, डेप्रिसिएशन, मशिनरी. थांबा, मशिनरीचं डेप्रिसिएशन किती आहे? 2,500 टाकून घ्या. 2,500 मशिनरीचं डेप्रिसिएशन आउटस्टँडिंगचं आपण टाकलेलं आहे. चला मित्रांनो, आय होप सगळे आपण क्लिअरली सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आता आपण एकदा काय करूयात, सरप्लस किंवा डेफिसिट काढूयात. इकडे आलं 76,000. इकडे किती येत आहे? 15, 19, 23 आणि 25,500. तर 76,000 मायनस 25,500 0 आणि 7 मायनस 2 5. 50,500. आणि ह्यांचं किती आलंय रे? 48,500. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर तर 6,000 दिलंय त्यांनी. इथे 4 कसं घेतलंय रे मित्रांनो? मला तरी असं वाटतं इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे. 1-2 मिनिटात मी लगेच तुम्हाला कन्फर्म करून सांगतो. तर त्यांनी बॅलन्स शीट मध्ये पण आउटस्टँडिंग, अच्छा त्यांनी दोन्ही वर्षाचं मिळून, नाही मित्रांनो इथे त्यांची चुकी झालेली आहे. ते म्हणतायत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉज ड्यू फॉर 6,000. म्हणजे ह्या वर्षाचे 6,000 यायचे बाकी आहेत. इथून मागच्या क्वेश्चन मध्ये पण आपण तेच केलं. आणि बघा मागच्या वर्षाचे 10,000 यायचे बाकी होते, त्यातले तुम्हाला किती मिळालेत? त्यातले तुम्हाला 8,000 मिळालेत, म्हणजे 2,000 ते बाकी आहेत. ठीक आहे, तर बघा लॉजिकली तर तुमचा इथे सरप्लस आला पाहिजे, कारण आपण स्टिक टू राहूयात. बघा मागच्या क्वेश्चन्सला या, एकदा मागच्या क्वेश्चन्सला या. बघा एक मिनिट थांबा, मी इथून मागच्या क्वेश्चन्सला पण ओपन करतो एकदा. हा आता 11th मध्ये या इकडे. बघा इथे लायब्ररी वालं होतं, त्याच्या आधी वालं या सबस्क्रिप्शन. हा बघा आता ट्युशन फीज आउटस्टँडिंग फॉर करंट इयर इथे 5,000 जर तुम्हाला दिसतंय, तर इकडे या इन्कम अँड एक्सपेन्स मध्ये 5,000 ह्या वर्षाची ऍड केली आहे, त्याच्यावरती या. परत त्याच्यावरती या. त्याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 8,000. बघा या इकडे बाय सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग किती ऍड केलेत? 8,000. कळलं का मित्रांनो? बघा आता इथे पण म्हणतायत 500 आणि 1,000 अजून पण यायचे बाकी आहेत. मग ते 500 आणि 1,000 ह्याच 8,000चा पार्ट आहे असं आपण अज्युम केलं का? नाही, ते सेपरेट दाखवले. बघा बॅलन्स शीट मध्ये या, आउटस्टँडिंग ह्या वर्षाचे 8,000 आणि मागच्या वर्षाचे 1,500 यायचे बाकी आहेत असं दाखवलं. आणि आपण त्याला स्टिक टू राहू, कारण तोच लॉजिकली करेक्ट मेथड आहे. आताच्या ह्या क्वेश्चन मध्ये जे त्यांनी केलंय मित्रांनो, ते त्यांनी पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. सो त्याला तुम्ही कन्सिडर नका करू. या चला, तो 50,500 हा तुमचा आला सरप्लस. तरी पण आपली बॅलन्स शीट टॅली होईल, काळजी करू नका. 50,500 सगळ्यांना क्लिअर आहे.
चला मी इथे कुठेतरी लिहून ठेवतो 50,500. येस. आता बनवूयात बॅलन्स शीट. सर एक्झाम मध्ये आलं तर काय करायचं? आता आपण जसं करतोय तसं करायचं एक्झाम मध्ये, कारण त्यांनी 90% सगळे क्वेश्चन तसे सॉल्व्ह केलेत आणि या एका क्वेश्चन मध्ये त्यांनी असं वेगळ्या प्रकारची ऍडजस्टमेंट केलेली आहे. या चला बॅलन्स शीट करूयात. सगळ्यात पहिले ओपनिंग कॅपिटल किती आलं रे? 172 250 टाकून द्या इथं. 172 250 आणि त्यात सरप्लस किती आहे? 50,500 ऍड करा. 50,500. चला पुढे जाऊयात. सबस्क्रिप्शन बघा. आता लक्ष द्या मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीला 10,000 रुपये यायचे बाकी होते. वर्षाच्या सुरुवातीला किती यायचे बाकी होते? 10,000. त्यातनं किती आले? 8,000 आले, म्हणजे 2,000 अजून पण ते यायचे बाकी आहेत. आणि आणि ह्या वर्षाचे किती यायचे बाकी आहेत? 6,000. करंट इयरचे 6,000 आणि जुने 2,000 असे टोटल मित्रांनो 8,000 रुपये यायचे बाकी आहेत. बघा, जुने 2,000 आणि ह्या वर्षाचे 6,000 असे टोटल 8,000 रुपये यायचे बाकी आहेत. चला पुढे जाऊयात. सेल ऑफ मशिनरी आपल्याला त्याचं पण अकाउंटिंग करायचंय, ते करूयात. डोनेशन 55,000 बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायला लावलेले. चला ओपनिंग ऍसेट्स पण इथून टाकून घेऊ. बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचं तर झालं. मशिनरी 50,000ची होती. मशिनरी 50ची होती. लक्ष द्या सगळ्यांनी, मशिनरीची ऍडजस्टमेंट सगळ्यांना एकदम इझी करून बघा समजवतो. 50,000ची ओपनिंग मशिनरी होती, 25,000ची विकली, तर मायनस करा, मायनस 25,000. ठीक आहे, म्हणजे कितीची उरली? 25,000ची उरलेली. आणि मित्रांनो त्यावर पण काय केलं? डेप्रिसिएशन केलं 2,500, म्हणजे मायनस 2,500. आणि नवीन काय मशिनरी घेतली का रे? नाही, नवीन काय नाही घेतलेली. चला म्हणजे टोटल आपली 22,500 ची उरली मशिनरी. 22,500 ची काय उरली? मशिनरी. चला एक एक करून या. मशिनरी झालं. बिल्डिंग फंड 2,10,000 ऑलरेडी होतं. 2,10,000 बिल्डिंग फंड ऑलरेडी होतं. आणि माझं बाहेर गेलं का त्याच्या? ओके, इकडे घेऊया. 2,10,000 बिल्डिंग फंड ऑलरेडी होतं. आणि ह्या वर्षी अजून किती मिळाले रे? 55,000. किती मिळाले? 55,000. तर हे किती झाले टोटल? आपण एक मिनिट यायला मला ना साईज छोटी पडतीये, थोडं मी इकडे घेऊनच असं हे करतो. जसं असं लागेल तसं मी इकडे मूव्ह करेल त्याला. येस, हे किती झाले? 2,65,000. येस. चला पुढे या. आता अजून कुठला होता नेक्स्ट ऍसेट लायबिलिटी? इन्व्हेस्टमेंट 3 लाखाच्या होत्या. त्याच्यावर काय दिलंय का परत पुढे? काय केलं अजून? विकली बिकली काय घेतलं नाही, म्हणजे ते 3 लाखाचे इन्व्हेस्टमेंट आहे तसे लिहून टाका. चला 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट लिहून टाकली, ऍसेट आहे. ओके ओके. आता इकडे अजून ऍडमिशन फीस तर रेव्हेन्यू आहे. इन्शुरन्स, हा बुक्स आणि कम्प्युटर 30,000 60,000 ऍड करा. 30,000चे बुक्स घेतले, 60,000चे कम्प्युटर घेतले. त्यानंतर न फर्निचर घेतलं 62,000चं, ते पण ऍड करा. फर्निचर घेतलं 62,000चं. आणि पुढे अजून काय आहे का? हा कॅशचा बॅलन्स आहे 5250. कॅशचा बॅलन्स आहे सर 5250. इकडे या. ऍसेट अँड लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स थोडं आपण ऍडजस्टमेंट करून टाकलं. डेप्रिसिएशन टाकलं. बिल्डिंग फंड मध्ये डोनेशन ऍड केलं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पण ऍड केलं. चला मित्रांनो एकदा बघूयात बॅलन्स शीट टॅली होतीये का. याचे पहिले टोटल घेऊ द्या. हे आलं 750 212 222 750 222 750. चला म्हणजे क्रेडिट साईडची टोटल किती येते अरे सर? क्रेडिट साईडची टोटल येते 2,65,000 प्लस 2,22,750. तर किती आलं? 0,5,7,7,8,4 487750. किती आलंय? 487750. चला या इकडे. 487750. आणि इकडची एकदा टोटल घेऊयात. चला 8,000 प्लस 22,000 30,000. 30,000 3,30,000 3,30,000 प्लस 30 किती झाले रे? 3,60,000 3,60,000 प्लस 60 4,20,000 4,20,000
प्लस 60 4,80,000 4,80,000 आणि बघा आता फक्त काय उरलेत 4,80,000 मग हे 5,000 4,85,000 4,87,000 4,87,000 मध्ये हे 500 आणि हे 250 4,87,000 750 टोटल घेऊन बघा मॅच होईल 487,750 येस चला मित्रांनो क्लिअर आहे का बॅलन्स शीट फक्त इथे त्यांनी एका ठिकाणी काय केलेलं जे नॉर्मली ते स्वतःच दर क्वेश्चन मध्ये करतात त्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करायला गेले ते जे ह्या वर्षाचे 6,000 बाकी आहेत त्यात म्हणले जुने पण 2,000 त्यातच इन्क्लुडेड आहे अरे असं कसं क्लिअरली मेन्शन करा ना की बाबा जुने पण ह्यात इन्क्लुडेड आहेत की नाही आहेत जर जुने इन्क्लुडेड असतील तर त्या केसमध्ये मग आपल्याला तशी ऍडजस्टमेंट करावी लागेल आणि जुने इन्क्लुडेड नसतील तर त्या केसमध्ये तशी ऍडजस्टमेंट करू इज इट क्लिअर टू एव्हरीवन चला मित्रांनो लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन आपले जेवढ्यानी बॅलन्स शीट झाली ना त्याच्यात एक्झॅक्ट 2,000 कमी करा तेवढ्यानी त्याची होईल कारण त्यांनी ह्या 6,000 मध्ये हे 2,000 इन्क्लुडेड आहेत असं पकडलंय चला ओके बघा इथं त्यांनी असं लिहून पण दिलंय बट देन मला असं आहे की मग सेम गोष्ट सगळ्या क्वेश्चन्स मध्ये फॉलो करा तुम्ही एका क्वेश्चन मध्ये फॉलो करणार एका मध्ये नाही करणार मग मुलांना कन्फ्युजन वाढतं ना अजून की नक्की करायचंय काय बाबा चला येस नाउ लेट्स मूव फॉरवर्ड बघूयात इलस्ट्रेशन 13 फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट ऑफ जय हनुमान व्यायाम शाळा फॉर 31 मार्च 2020 रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलंय ओके आणि ऍडजस्टमेंट दिलेत काय काय दिलंय जय हनुमान व्यायामशाळा हॅज ₹5,000 मेंबर्स अरे नाही ₹5,000 नाहीये रे हे आहे 5,000 मेंबर्स पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ 50 each ठीक आहे 5,000 लोक आहेत मेंबर्स आणि प्रत्येक मेंबर किती रुपये देतो ₹50 म्हणजे टोटल तुमच्या एका वर्षाचं इन्कम किती झालं पाहिजे रे 2.5 लाख रुपये किती झालं पाहिजे 2.5 लाख क्लिअर आहे चला आउटस्टँडिंग सॅलरी दिलेली आहे 1 एप्रिलचे आपल्याला डेटा दिलाय जसा तुम्हाला ओपनिंग डेटा दिलाय ना तिथं तुम्हाला हिंट आली पाहिजे की आपल्याला काय बनवायची आहे ओपनिंग बॅलन्स शीट बनवावी लागणार आहे ओपनिंग कॅपिटल फंड काढायला डेप्रिशिएट द अबव assets at 10% income accrued on investment is 2,000 and 50% entrance fee and 60% donation should be capitalized ठीक आहे काय बनवायचंय इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायचंय आणि बॅलन्स शीट बनवायची आहे चला मित्रांनो सगळ्यात पहिले ओपनिंग बॅलन्स शीट बनवून घेऊ चला ओपनिंग बॅलन्स शीट साठी काय काय डेटा दिलाय लँड अँड बिल्डिंग 1 तारखेला होते 70,000चे ऍसेट्स आहेत फर्निचर होतं 45,000चं ऍसेट आहे त्यानंतर आता डेप्रिशिएट नका करू ती ऑलरेडी डेप्रिसिएशन नंतरची ओपनिंग अमाऊंट आहे ते ह्या वर्षी काढताना डेप्रिशिएट करायला लागेल आपण आता ओपनिंग बॅलन्स शीट बनवतोय आउटस्टँडिंग सॅलरी आता ही आहे ना मी अजून करतोय ह्या वर्षाचा डेटा कारण बघा थर्ड पॉइंट मध्ये फक्त आपल्याला ओपनिंग डेटा दिलाय तर उगाच बाकीचा डेटा पण ओपनिंगचा नका समजू तो ह्या वर्षाची ऍडजस्टमेंट आहे चला हे दोन टाकलं आणि इकडे या इथून आपल्याला ओपनिंग कॅशचा बॅलन्स मिळेल 32,800 32,800 इकडे या थांबा 32,800 ही झाली ऍसेटची बाजू आता लायबिलिटी साइडचं एकदा आपण बघूयात या इकडे बघा आता जर ज्या अर्थी 19-20 ह्या वर्षात आपल्याला 18-19 पण 4,000 रुपये येत आहेत म्हणजे हे वर्षाच्या सुरुवातीला काय होते आउटस्टँडिंग होते म्हणजे हा पण आपला काय ऍसेट आहे हा 4,000 यायचे बाकी होते हा पण आपला काय ऍसेट आहे त्यानंतर ना मित्रांनो बाय एक्सपेन्सेस फॉर 18-19 बघा 18-19 चे खर्च या वर्षात पे केलेत म्हणजे काय नाही से मागच्या वर्षी मित्रांनो हे पण एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असणार म्हणून तर ह्या वर्षी पे केलेत किती आहेत 25,000 या इकडे लायबिलिटीला 25,000 लिहा येस चला अजून काय दिलंय रे अजून काही असं दिलंय का ज्याच्यावरनं तुम्हाला हिंट येईल की मागच्या वर्षाचं काय बाकी होतं नाही सर मोस्टली तर एवढंच दिसतंय चला मग ह्या बेसिसवर आपण आता काढूयात ओपनिंग कॅपिटल किती येईल बघा एकदा ऍसेट साइडची टोटल घ्या 70 प्लस 45 1,15,000 1,15,000 प्लस 4 1,19,000 1,29,000 1,39,000 1,49,000 1,49,000
मध्ये 2800, 1,49,000 मध्ये 2800, 008 11 151,800 ह्या साईडची टोटल येते आणि ह्या साईडची टोटल तर बघा 25,000, म्हणजे त्यातनं 25,000 मायनस करा, 1,26,800, 1,26,800 हे आपलं ओपनिंग कॅपिटल येत आहे. चला एकदा क्रॉस चेक करूयात, ओपनिंग कॅपिटल मॅच होतंय का. ओपनिंग बॅलन्स बघा सगळे 1,26,800 बॅलन्सिंग फिगर. क्लिअर आहे सगळ्यांना. चला आता लेट्स कम बॅक टू द क्वेश्चन. आता ओपनिंग कॅपिटल काढलंय ते मी इथे लिहून ठेवतो, 1,26,800. चला या इकडे आता करूयात क्वेश्चनला सॉल्व. सर्व आता काय करत होतो, अरे मित्रांनो जेव्हा ओपनिंग डेटा दिलेला असतो तेव्हा आपण ओपनिंग कॅपिटल काढतो, सो दॅट आपल्याला बॅलन्स शीट जी बनवायची ह्या वर्षाची त्याला ओपनिंग कॅपिटल पण लागतं ना. चला आता बनवूयात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. या इकडे सगळ्यात पहिले बघा टोटल मला 2,34,000 मिळालेत, 2,34,000 मला मिळालेत, पण त्यातले सगळ्यात पहिले 4,000 तर मागच्या वर्षाचे, ते करा मायनस, म्हणजे उरले किती ह्या वर्षाचे 2,30,000. बट सर आपल्या हनुमान व्यायामशाळेला तर 5,000 मेंबर्स आहेत आणि प्रत्येकाने दरवर्षी किती दिले पाहिजे, 50, म्हणजे टोटल तर सर आपल्याला 2.5 लाख मिळायला पाहिजे होते. मिळालेत किती, 2,30,000, म्हणजे काय नाही 20,000 काय आहेत आउटस्टँडिंग, 20,000 काय आहेत आउटस्टँडिंग. चला म्हणजे ह्या वर्षाचा इन्कम तर 2.5 लाखच येणार, बट जे उरलेले 20,000 यायचे बाकी आहेत ते काय आहे आउटस्टँडिंग. चला मित्रांनो डोनेशन्स बद्दल काय दिलंय का, डोनेशन 60% ऑफ डोनेशन शुड बी कॅपिटलाइज. ओके, म्हणजे डोनेशन मिळालेत किती 60,000, त्यातले 60% म्हणजे 36,000 आपल्याला कॅपिटलाइज करायचंय, म्हणजे 24,000 आपला झाला इन्कम. रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट ह्याच्याबद्दल काय दिलंय का, नाही, ते एंट्रन्स फीस बद्दल दिलंय ती खाली आहे. तो रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट पूर्ण 40,000 इकडे टाकून द्या. त्याचा खर्च दिलाय का रे, काय एंटरटेनमेंट एक्सपेन्स हा दिलाय ना, थांबा त्याला नेट करून टाकू आपण. 40,000 एंटरटेनमेंटचा इन्कम झाला आणि बघा त्याला खर्च आला 35,000, म्हणजे ऍक्च्युअली त्यातनं आपल्याला नेट प्रॉफिट किती झाला रे 5,000. चला पुढे जाऊयात. इंटरेस्ट ऑन एफडी बघा, एफडीच्या याच्याबद्दल पण काहीतरी आपल्याला दिलेलं आहे, नाही ती इन्व्हेस्टमेंटचं आहे, ठीक आहे. इकडे बरं एफडी वर आपण पण काढू शकतो ना, 8% ची एफडी केली आपण वाई अर्बन बँक सोबत 50,000ची, मग 50,000वर 8% किती येतं रे, 8 5 4, 8 5 40, तर 4,000 इंटरेस्ट सर मिळायला पाहिजे. इथे तर 3,000 दिसतोय, म्हणजे 1,000 येणं बाकी आहे. चला बघा सर टोटल 3,000 मिळालेत, बट इंटरेस्ट आपला असला पाहिजे 4,000, म्हणजे 1,000 रुपये यायचे बाकी आहेत. कळलं का मित्रांनो. चला फार छोटे छोटे ऍडजस्टमेंट असतात, फार केअरफुली तुम्हाला क्वेश्चन्स करावे लागतील. एंट्रन्स फी 50,000, बट त्यातले काय म्हणतायत 50% कॅपिटलाइज करायचे, तर 50,000 हे 50% म्हणजे 25,000 कॅपिटलाइज, म्हणजे उरलेले 25,000 आपला इन्कम. चला पुढे जाऊयात. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात पण ऍडजस्टमेंट बघा, इन्कम अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट ह्याचा अर्थ काय, 1,000 मिळालेत पण 2,000 यायचे बाकी आहेत. इन्कम अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000 मिळालेत, 2,000 यायचे बाकी आहेत, म्हणजे ऍक्च्युअली तुमचा इन्कम किती आहे 3,000. किती आहे मित्रांनो 3,000. चला इकडे या, सॅलरी 50,000, त्यानंतर लाइटिंग 10,500, जनरल एक्सपेन्सेस 20,000, त्यानंतर मेंटेनन्स चार्जेस 40,000, त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्स टाकले ऑलरेडी, परत नका टाकू नाही तर डबल काउंटिंग होऊन प्रॉफिट चुकीचा काढसाल. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000, 2018-19चा खर्च ह्या वर्षात टाकला पाहिजे का, नाही सर तो मागच्या वर्षाचा खर्च आहे. इन्व्हेस्टमेंट 1.5 लाखाची केली आहे, तो आपलं काय आहे ऍसेट आहे. एफडी केली आहे काय आहे ऍसेट आहे, म्हणजे खर्च तर एवढेच आहेत. एकदा ऍडजस्टमेंट मध्ये या, ही वाली ऍडजस्टमेंट झाली. आउटस्टँडिंग सॅलरी 12,000, थांबा सॅलरी मध्येच आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट होती. सॅलरी नंतर काय होतं, लाइटिंग 10,500 होतं ना. बघा सॅलरी बघा 50,000
पे केली आहे आणि 12,000 पे करायची बाकी आहे, म्हणजे टोटल सॅलरी किती झाली 62,000. चला अजून काय ऍडजस्टमेंट आहे का? आउटस्टँडिंग सॅलरी झाली, ओपनिंग बॅलन्स शीट. डेप्रिशिएट अबाव ऍसेट्स ऍट द रेट 10% पर ॲनम. लँड अँड बिल्डिंग वर 10% किती झालं 7,000. या इकडे लँड अँड बिल्डिंग वर 7,000 आणि फर्निचर वर 45,000 वर 10% किती आलं 4,500. चला डेप्रिसिएशन पण झालं करून. इन्कम अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट पण झालं 50% इन्व्हेस्टमेंट आणि ह्याचं पण झालं. चला सरप्लस काढूयात किंवा डेफिसिट जे काय असेल 2.5 लाख प्लस 24,000 किती झाले 2,74,000 2,79,000 2,83,000 2,86,000 आणि 25 14,000 इथं गेले 11 3,11,000. ह्या साईडची टोटल 3,11,000 येते. एकदा इकडची घेऊन बघू. 62 प्लस 10 72 82 92 132 139 146 150 500 151 151 इकडची टोटल येते. तर 3,11,000 मायनस 151 1,60,000 येतोय का रे? येस सरप्लस बघा 1,60,000. सरप्लस किती आला 1,60,000. चला मित्रांनो आता बनवूयात बॅलन्स शीट. चला मी इथे 1,60,000 चला इकडे बनवूयात बॅलन्स शीट. या बॅलन्स शीट इथे बनवूयात. सगळ्यात पहिले ओपनिंग बॅलन्सेस घ्या. लँड अँड बिल्डिंग 70,000 होते, 10% डेप्रिसिएशन 7,000 म्हणजे आता कितीचे उरले 63,000 चे उरले. त्यानंतर ना फर्निचर 45 होतं, 10% गेले 4,500 म्हणजे किती उरले 40,500. चला अजून इन्कम आउटस्टँडिंग सॅलरी 12,000 काय आपली लायबिलिटी आहे. ओपनिंग कॅपिटल किती होतं रे 126,800 126,800 बरोबर. ह्याच्यात काय होणार 126,800 मध्ये काय ऍड करायचंय आपल्याला 126,800 मध्ये ह्या वर्षाचा सरप्लस तो किती आलेला 1,60,000 म्हणजे किती झालं टोटल हे 2,86,800 2,86,800. चला पुढे बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण काढलेलं किती 20,000 होतं. या इकडे बघा 20,000 रुपये कुठे गेले. हा 20,000 रुपये यायचे बाकी होते. तर 20,000 रुपये यायचे बाकी आहेत ते इथे टाका. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन झालं, आउटस्टँडिंग सॅलरी झाली, लँड अँड बिल्डिंग झालं, फर्निचर झालं. इन्कम अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000 मिळायचे बाकी आहेत. त्यानंतर 50% एंट्रन्स फी अँड 60% डोनेशन कॅपिटलाइज करायचं होतं. 60% डोनेशन फी 36 होतं आणि हे 25 होतं. तर 36 प्लस 25 किती झालं रे 36 प्लस 25 61,000 कॅपिटलाइज करायचंय म्हणजे इकडे ऍड करून टाका लायबिलिटी साइडला. ओके इथली तर ऍडजस्टमेंट झाली. एकदा इन्कम अँड एक्सपेंडिचरला पण या रे. बघा हे एफडीचे 1,000 यायचे बाकी होते ते पण आपला काय आहे ऍसेट आहे. एफडीचे 1,000 रुपये यायचे बाकी होते. एकदा इथून क्रॉस चेक करू 33,300 कॅश अँड बँकचा बॅलन्स. चला सबस्क्रिप्शनचं झालं, डोनेशनचं केलं, रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंटचं झालं, इंटरेस्ट ऑन एफडी 1,000 केले, एंट्रन्स फीची ऍडजस्टमेंट झाली, इन्कम सॅलरी आउटस्टँडिंगची झाली, लाइटिंग मेंटेनन्स जनरल मध्ये काही नव्हतं, एंटरटेनमेंट एक्सपेन्स झालं, प्रिंटिंग स्टेशनरी मध्ये काय नव्हतं, मागच्या वर्षाचं खर्च काय नव्हतं. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 1.5 लाखाची केली आहे. या इकडे इन्व्हेस्टमेंट 1.5 लाखाची केली आहे. अजून काय रे अजून काय एफडी केली आहे 50,000ची. एफडी केली आहे 50,000ची. बघा हे 1,000 त्याच्यावरच यायचे बाकी होते. ती 50,000ची एफडी पण इथं लिहून टाका. ऍक्च्युली तुम्ही 50,000 मध्ये 1,000 ऍड करून आउटस्टँडिंग तसं पण 51 पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि झालं. चला आता बघूयात सगळं तर आपण टाकलेलं आहे. ह्याची टोटल किती येते रे 63 प्लस 40 1,03 1,23
1,25,000, 1,26,000, 1,26,000, 1,29,000, 39, 49, 59, 1,59,000 plus 2 lakh, 2,69,000, 3,69,000, 3,69,000, 3,69,800. एकदा तुम्ही टोटल करून बघा, कदाचित माझी चुकलेली असू शकते कारण मी वर्बली केलेली आहे. 369,800. एकदा इकडची टोटल करून बघू. 286,800 प्लस 61,000 प्लस 12,000. नाही सॉरी, 14 आणि 15. 359,800. मी एक मिनिट परत करतो. 2 लाख, 2,30,000, 2,33,000, 2,34,000, 2,36,000, 2,56,000, 2,56,000 प्लस 1 लाख, 3,56,000, 3,59,000. हा बरोबर, 59 येते, 69 नाही. 359,800. चला मित्रांनो, तर अशा प्रकारे तुमची बॅलन्स शीट पण काय झाली आहे, टॅली झाली आहे. एकदा त्यांची पण अमाऊंट बघू. 359,800, 359,800. चला मित्रांनो, तर आय होप तुम्हाला हा क्वेश्चन पण खूप इझिली कळाला असेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की थोडे ऍडजस्टमेंट तुम्हाला काही वेळेस स्वतःहून थोडे रिथिंक करावे लागतील. बघा आता तुम्ही 12th मध्ये, असंही नाहीये की तुमचं हे 11th स्टँडर्ड आहे, बेसिक क्वेश्चन येणार नाही. आता तुम्ही बोर्ड एक्झाम्स देणार आहे. मग बोर्ड एक्झाम्स देणार म्हणल्यावर त्या लेवलचं प्रिपरेशन पण पाहिजे ना आपलं. आपण जर बेसिक फक्त डेबिट क्रेडिट एवढंच करायचं काम असेल ते तर कुणीही करू शकतं. तुमच्याकडनं या छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्टेड आहे. जसं ह्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात ट्रिकी पार्ट कुठला होता माहिती का? एक होता हा एफडी वाला, या इकडे बघा, एक होता 8% एफडी वाला, सगळ्यात ट्रिकी पार्ट होता. आणि दुसरा होता ओपनिंग बॅलन्स शीट बनवताना हे 4,000 ऍसेट घ्यायचे आणि हे जे मागच्या वर्षाचा खर्च पे केलाय ही आपली मागच्या वर्षाची लायबिलिटी असणार. ह्या थोड्या काही ट्रिकी गोष्टी होत्या ज्या कदाचित तुम्ही सेल्फ बेसिसवर आता क्वेश्चन करायला गेले असते तर तुम्हाला डायरेक्ट क्लिक नसतं झालं. बट आता बिकॉज आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत तर आता तुम्हाला थोडंफार त्याच्यावर तो एक हळूहळू कम्फर्ट आला पाहिजे की नाही बाबा मी पण क्वेश्चन वाचताना सगळ्या गोष्टी नीट बघून एक एक गोष्ट करेल. आणि साहजिक आहे मित्रांनो, बघा फर्स्ट टाइम करताना चुका होतात. तुमच्याकडनं काय, आमच्याकडनंही चुका होतात. आम्ही काय टीचर्स म्हणजे काय देव नाहीये, ठीक आहे. मी काय तुमच्या काय कॉलेज किंवा क्लासच्या टीचर सारखं असं बुक समोर ठेवून किंवा क्वेश्चनचा पूर्ण जे क्वेश्चन आज समजवायचे ते सगळे बघून येऊन नाही करत. तसं असतं तर मला 4 वेळा क्वेश्चन बघत बसायला नसता लागला. मी तुम्हाला हे मागच्या मधल्या एक लेक्चर मध्ये पण सांगितलेलं, आज पण परत सांगतो. मी आज पण स्वतःला ऍज अ स्टुडंट समजूनच क्वेश्चन सॉल्व्ह करतो. कारण जेव्हा मी स्टुडंट्स म्हणून क्वेश्चन सॉल्व्ह करेल त्यावेळेस मला कळेल स्टुडंट्सला काय चॅलेंजेस येऊ शकतात. आता तुम्ही क्लास कॉलेज जिथे पण जात असाल ना त्या टीचरनी तुम्हाला हे मागच्या ऍडजस्टमेंटला पटवून दिलं असेल. हे 6,000 मध्ये हे 2,000 इन्क्लुडेड आहेत का, बघून आले ना ऍडजस्टमेंट. अरे पण हे विचार करा, जेव्हा हे मुलं स्वतः क्वेश्चन सोडवायला बसतील त्यावेळेस त्यांना हे कसं कळणार आहे. त्यावेळेस जर क्वेश्चन्स मध्ये मागच्या हा किती होता, 12वा क्वेश्चन होता, 11 क्वेश्चन मध्ये तुम्ही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनला तुम्ही डायरेक्ट ऍसेट म्हणून दाखवताय, तेवढं इन्कम मध्ये ऍड करताय. ह्या एका क्वेश्चन मध्ये तुम्ही जस्ट बिकॉज स्टेट बोर्ड मध्ये सोल्युशन मध्ये काहीतरी वेगळं दिलंय तुम्ही मुलांना पटवून देणार. अरे मुलांच्या अँगलने विचार करा. तो मुलगा जेव्हा पेपरला बसलाय त्याला कसं कळेल की हे 6,000 मध्ये 2,000 इन्क्लुडेड आहेत का नाही आहेत. त्या अँगलनी जेव्हा मी शिकवतो ना त्यावेळेस मुलांना तो फरक जाणवतो. आणि मित्रांनो आय फील की सगळ्या टीचर्सनी असंच केलं पाहिजे की बाबा तुम्ही टीचर म्हणून नका समजू. साहजिक आहे तुम्ही मी आज सीए, काही टीचर्सचा अजून काही क्वालिफिकेशन असेल, तुम्ही टीचर आहे, आज तुम्ही मुलांपेक्षा कमीत कमी 10 वर्ष पुढे आहात. मग ते साहजिक आहे तुम्हाला कितीच वेळ लागणार आहे समजायला. बट मुलं जेव्हा सोडवायला बसतात ना तो जो चॅलेंज आहे तो समजणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, मी जेव्हा काही क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना त्यावेळेस एकदम बारकाईने लक्ष देत जावं की अरे सर कसं करतात, काय करतात, कुठून कुठल्या गोष्टी कुठे टाकतात, मग सर कसा विचार करत असतील. तुम्हाला जर काही डाऊट्स येत असतील, सर आम्हाला असा विचार नाही करता येते, तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा. त्याच्यावरही मी तुम्हाला सोल्युशन देईल की काय करता येईल. बट माझं इंटेन्शन फार सिंपल आहे
जर तुम्ही पूर्ण अटेन्शननी पूर्ण एनर्जीनी जर हे लेक्चर्स बघत असाल, जर तुम्ही त्याच एनर्जीनी क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल ना, तर डेफिनेटली आज भले तुमचे 10 चुका होत असतील, पण जेव्हा फायनल पेपर येईल ना, त्यावेळेस आय कॅन गॅरंटी यू तुमची एकही चूक होणार नाही. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचे हे दोन्ही क्वेश्चन्स कळाले असतील. दोन्ही मध्ये वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट्स होत्या ज्या आतापर्यंतच्या 11-12 क्वेश्चन्स मध्ये नव्हत्या. सो आय होप तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन्स क्लिअर असतील. आता आपण उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते उद्याच्या लेक्चर मध्ये बघूयात. सो सी यू ऑल टुमॉरो. थँक्यू.